So welcome everyone to standard to Sadhur classes. You are in standard 8. Let's see आज क्या पढ़ना है हमको देखो. We have started parallel lines and their transversal. Chapter number 2 trans parallel lines and transversal. कल हमने पढ़ाया था अल्टरनेट एंगल ये सब पढ़ा था हमने और क्वेश्चन नंबर मतलब पूरा 2.1 हमारा पूरा हो गया था कल. ओके 2.1 आपलं पूर्ण झालं होतं काल. नाउ विल सी. Now properties of angle formed by two parallel lines and transversal. लक्षात द्या. You have to काय करायचं तुम्हाला properties of angles formed by two parallel lines and a transversal. What is the property we have to find out? ये क्या property आपल्याला पाहिजे आहे. See. काय property आपल्याला बघायची आहे बघा लक्ष द्या. Now you can see that here बघा तुम्हाला इथे दिसतंय these lines this line and this line they are parallel to each other. या दोन लाईन कशा आहेत पॅरलल आहेत. आता आलेली मुलं तुमचा आवाज अनम्यूट करायचा आहे. आता आलेली मुलं तुमचा आवाज अनम्यूट करायचा आहे आणि फक्त व्हिडिओ चालू ठेवायचा तुमचा. अक्षर नाव हिअर नीट लक्ष द्यायचं इकडे. अँगल बी इज इक्वल टू अँगल एफ बरोबर. अँगल सी इज इक्वल टू अँगल जी काल आपण पाहिलं. अँगल ए इज इक्वल टू अँगल ए आणि अँगल डी इज इक्वल टू अँगल एच. हे सगळे काय झाले तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. ठीक आहे बघा. ए इज इक्वल टू ए, बी इज इक्वल टू एफ, सी इज इक्वल टू जी आणि डी इज इक्वल टू एच. हे तुमचे काय झाले करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणतो संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल्स. काल तुम्हाला मी सांगितलं करस्पॉन्डिंग अँगल्स. परत रिपीट करतो बघा. नीट लक्ष द्या परत सांगतो. This line and this line parallel आहेत. They are parallel to each other. Parallel म्हणजे काय रे समांतर रेषा त्या कधीच एकमेकांना छेदत नाहीत. So we have 4 pairs of angles. 8 अँगल या ठिकाणी मिळाले. 4 पेअर मिळाले. 4 जोड्या मिळाल्यात. कोणकोणत्या बघा नीट लक्ष द्या. बी एफ इक्वल आहे. सी जी इक्वल आहे. ए ई इक्वल आहे आणि डी एच इक्वल आहे. बघा परत सांगतो ए ई बी एफ सी जी डी एफ इक्वल आहे. Therefore these are known as corresponding angles. याला म्हणतात these pairs of known as corresponding angles. याला काय म्हणतो आपण corresponding angles. समजलं. त्याला काय म्हणतो आपण corresponding angles संगत कोणांच्या जोड्या. So you get 4 pairs. Then तुम्हाला आता इंटेरियर अँगल सुद्धा मिळाले. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल बघूया ज्याला आपण म्हणतो व्युत्क्रम कोन. बघा नीट लक्ष द्या. क्रॉस करा तुम्हाला बघा. बी एफ सीई बी एफ सीई सी. इट्स नॉट बी इट्स डी. डी एफ आणि सीई these are pairs of interior alternate angle. These are interior alternate angle. बरोबर. त्याला म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. मराठीमध्ये त्याला म्हणतात व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. आंतर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. कल्पेश लक्ष दे. परत सांगतो बघा. ओके अगेन रिपीटिंग. You can see that DF and CE are the they are the pairs of interior alternate angles. काल मी पुन्हा तुम्हाला दाखवलं. जर कळलं नसेल तर कालचा व्हिडिओ बघा तुम्हाला परत त्याच्यामध्ये कळून जाईल. देन उसके बाद आपको क्या है एक्सटीरियर अल्टरनेट एंगल भी है. कोणते कोणते आहेत लक्ष द्या इकडे सांगतो तुम्हाला बघा. बी एच आणि ए जी बघा इकडे बघा हा क्रॉस करायचा आपल्याला. ए जी आणि बी एच. ए जी अँड बी एच. ए जी अँड बी एच. बघा ए जी अँड बी एच. These are the pairs of exterior alternate angles. These are the pairs of exterior alternate angles. These are the pairs of exterior alternate angles. समजलं. नंतर एक्सटीरियर अल्टरनेट अँगल बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. And
ये तो हो गया करस्पॉन्ड, हे सब कॉन्ग्रुएंट हो गया, इक्वल झाले सगळं. बट जे इंटेरियर अँगल्स आहेत ना त्यांची बेरीज किती असते 180. देखो पॉइंट नंबर 4, इंटीरियर अल्टरनेट एंगल्स, इंटीरियर एंगल्स त्याचा एडिशन, उसका एडिशन होता है 180. सी प्लस एफ इज इक्वल टू 180. ये कहाँ पे आपको दिखाता हूँ डायग्राम में. सी इकडे बघा, नीट बघा डायग्राम तुमचा. दिस सी plus f is 180 and b plus e, sorry, d plus e 180. So these are the alternate angles. इसका एडिशन अगर करेंगे so that is your 180. इसका एडिशन करेंगे तो क्या आएगा 180 degree. So you have learned 3 pairs of angles in parallel lines. 3 types of angles. Corresponding angles, alternate angle and interior angles. Alternate angles are 2 type, interior and exterior. लक्षात घ्या. Now थोड़ा और इलेबोरेट करके हम पढ़ेंगे, अभी थोड़ा और इलेबोरेट करके पढ़ेंगे. थोड़ा मैं आपको स्क्रीन का बड़ा बड़ा कर देता हूँ स्क्रीन. ठीक है, सबको दिख रही है स्क्रीन? अजून मोठी करू का स्क्रीन? सगळ्यांना दिसतंय का गाइस? एक काम करो, अनम्यूट योर साउंड. साउंड अनम्यूट करो. कैन यू सी द स्क्रीन? Yes. थोड़ा और बड़ा कर दो. Yes, sir. एवढी ठीक है? Yes. ठीक है, ठीक है, चलो. यस, कल्पेश प्रथमेश मोहले आहे का? प्रथमेश मोहले आलाय. नितेश, शिवम, स्नेहा, अंजली. प्रथमेश मोहले Yes. आवाज अनम्यूट कर, व्हिडिओ चालू करा. कल्पेश व्हिडिओ चालू करा, आवाज अनम्यूट करा. स्नेहा Yes. स्टार्ट युअर व्हिडिओ, अनम्यूट युअर साउंड. Yes, Sneha, why are you late? Late today? Anjali. Yes, प्रथमेश चालू कर. कल्पेश, प्रथमेश, अंजली. चलो देखो स्टार्ट, फिर से स्टार्ट करो. आगे ध्यान देना सबको. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स, फॉर प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स. ठीक है, नीट लक्ष द्यायचं. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स. Each pair of corresponding angle formed by 2 parallel lines. Each pair of corresponding angles. कल्पेश, संगत कोणाच्या जवळ शिकतो आपण? लक्ष द्या कल्पेश. Formed by 2 parallel lines and the transversal is of congruent angles. हे अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप असतात. कसे असतात ते? एकरूप असतात. Now see this figure. लक्ष द्या. Angle AMP. This angle AMP here. This angle AMP is equal to angle MNR. See, angle वन नंबर देतो याला मी. अँगल AMP is equal to angle MNR. हा बघा, this angle is equal to this angle. समझला? पहला माड़ा दूसरा माड़ा, अपन लक्ष्य ठेवायचं. पहिला माड़ा दूसरा माड़ा. अगर हम बिल्डिंग में रह रहे हो तो आपका जो घर है और आपके ऊपर का जो घर है, इट इज ऑलमोस्ट सेम. सब सेम होता है, इक्वल साइज में वगैरह. तुम्हाला माहित असेल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या मुलांना. सो दिस इज फर्स्ट पेयर. सेकंड इज PMN RNB. सेकंड इज PMN. ये देखो ये वाला सेकंड, PMN RNB. PMN RNB. Getting? Third one, AMQ MNS. Here AMQ और MNS इकडे ना थर्ड वन. And fourth one, कारण तुमचा fourth one क्या है? देखो fourth one is what? QMN. This one, angle QMN is equal to SNB. SNB equal to SNB. So you get 4 pairs. You get 4 pairs of corresponding angles. किती पेयर मिळाले तुम्हाला? You get 4 pairs. Any doubt in this question? याच्यामध्ये काय डाउट आहे का? Yes guys, any doubt in this?
चलो ऑल्सो, अगर कुछ है तो बाद में पूछ सकते हैं। बच्चों का नेटवर्क क्या गायब हो गया क्या? एनीवेज, देन अल्टरनेट एंगल्स। अल्टरनेट एंगल्स देखो यहाँ पे आपको दो पेयर है, अल्टरनेट इंटीरियर और एक्सटीरियर। इंटीरियर एंड एक्सटीरियर। इंटीरियर आपका आता है, देखो यहाँ पे मैं डायरेक्टली इसमें दिखा देता हूँ आपको। दिस वन, पी एम एन एम एन एस, ये हो गया वन पेयर। और सेकेंड पेयर आपका ये है, सेकेंड पेयर तुमचा आहे क्यू एम एन एंड एम एन आर. ओके, these are the two pairs of interior altered angle. त्याला म्हणतात आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या. आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या. सी, PMN, MNS, QMN and MNR. Then exterior altered angles, फिर से डायग्राम में दिखाता हूँ मैं. देखो, this angle, this angle, this one, AMQ is equal to RNB or BNR, and this one, AMP is equal to SNB. SNB. These are the exterior altered angles. बाह्य उत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत त्या. कोणत्या जोड्या आहेत तुमच्या? बाह्य उत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत. बघा, AMP, SNB, AMQ, RNB. Then interior angles. Interior angles PMN, MNR 180 आणि QMN, MNS 180. देखो यहाँ पे डायरेक्ट में आ जाता हूँ मैं. ओके, सो दिस एंगल QMN प्लस MNS, इसके एडिशन अगर करेंगे हम, if we add this, so we get 180 degree. So we get 180 degree. Similarly, if we add this PMN, so if we add this PMN plus MNR, so इसके एडिशन कितना होता है? 180 होता है. ठीक है, दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. ये कॉन्ग्रुएंट नहीं होते. इंटीरियर एंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, बट दे आर सप्लीमेंट्री टू ईच अदर. दे आर सप्लीमेंट्री टू ईच अदर. सप्लीमेंट्री क्या है आपको पता है? द एडिशन इज 180. दे आर सप्लीमेंट्री एंगल्स. यहाँ पे दिया था सप्लीमेंट्री एंगल्स. ओके, गेटिंग? PMN MNR is equal to 180, QMN MNS is equal to 180. So this is a solved example. हम नहीं देखेंगे, आगे जाएंगे. Then now I know. अभी तुमको क्या समझा है सब में? What you have already learned or what you know. When two parallel lines are intersected by a transversal, the angles formed in each pair. कितने angles formed? There are three types of angle. First is corresponding angles are congruent. Altered angles are congruent. Interior angles are supplementary. Interior angles are supplementary. कशी असतात ते कल्पेश? कल्पेश आहे का गेला? They are supplementary, म्हणजे पूरक असतात. त्यांची बेरीज असते 180 डिग्री सेल्सियस. ओके, सेल्सियस नाही, ओनली 180 डिग्री. ओनली 180 डिग्री. येस सर, येस मला समजलं नाही, परत सांगा ना. कल्पेश. नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून गेलो होतो. हा ऐक, सांगतो तुला आता मी. ऐक ना, उदाहरण सांगतो, त्याच्यामुळे तुला कळेल. आणि काय कर, हा व्हिडिओ परत बघून घे, म्हणजे तुला नक्की परत कळेल. ना आता मी उदाहरण सांगतो तर तुला कळून जाईल, आणि परत व्हिडिओ बघ, मग तुम्हाला परत नक्की कळून जाईल. म्हणजे आपल्याला थोडं उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी कळतील. नाउ प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1. पहिला प्रश्न बघा काय तुमचा. Choose the correct alternative. In the adjoining figure, if line M is parallel to line N, so line M आणि N काय पॅरलल आहेत, म्हणजे काय ते समांतर रेषा एकमेकांना. सो यू आर गिवन, यहाँ पे देखो इंटीरियर एंगल दिलेत, अंतर कोण 3x आणि x. सो यू हैव टू फाइंड द वैल्यू ऑफ x. सो क्या आएगा देखो, 3x plus x
3x plus x कितना आएगा शिवम? 3x plus x कितना आएगा? हितेश, शिवम कितना आएगा? 180। कितना आएगा ये? 180, राइट? ठीक है, देन 3 plus 1, यहाँ पे 1 है, काही नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. सो 3 plus 1 कितना हो जाएगा? 4. 3 plus 1 4. सो 4x is equal to 180. 4x is equal to 180. इसको डिवाइड करो अभी, याला भाग लावा. x किती आला तुमचा? x किती आला तुमचा? 180 भागिले 4. 180 डिवाइडेड बाय 4. कितना आता? डिवीजन कितना आता होता मुझे? सो इथे डिवाइड करायचं. 4 1 जा 4, 4 4 जा 16, then 2, 4 5 जा 20. So answer is 45. So answer is 45. So your answer is this. x कितना तुम्हारा? 45 डिग्री. x किती आला? 45 डिग्री. समजलं का? ओके, देखो परत सांगतो तुम्हाला वाटल्यास मी. सी क्वेश्चन नंबर 1 देखो, फिर से बताता हूँ आपको मैं, परत रिपीट करतो, लक्ष द्या. They have given two parallel lines m and n. So 3x and x they are interior angles. से तुमचे अंतर कोण आहेत, उनका एडिशन कितना होता है? 180. Their addition is 180. Therefore 3x plus x is equal to 180. So 3x plus 1x is equal to 4x is equal to 180. Therefore x is equal to 180 divided by 4. So when you divide it, you get answer as 45. You get answer as 45. ठीक है, कळलं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढे कळलं तुम्ही रिपीट करा म्हणजे तुम्हाला कळेल, कारण मॅथ्स थोडं तुमचं पण आता भूमिती लेवलला चाललेलं आहे, ॲट जिओमेट्री लेवल. इन द एडजॉइनिंग फिगर लाइन एल, सो दीज आर द वर्टिकल लाइंस आर पैरेलल. यहाँ पे ए यानी बी पैरेलल है. सो दिस इज 4x एंड दिस इज आल्सो 2x. नाउ you have to find the value of x. Now see, simple है. If this is 4x, okay, now this is 4x. So इथे बघा, हा अल्टरनेट एंगल झाला 4x. ओके, यहाँ पे अल्टरनेट एंगल हो गया 4x, इंटीरियर अल्टरनेट एंगल ऑन दिस, ये लीनियर पेयर हो गया. सो 4x plus 2x 90, 180. सो दिस 4x plus 2x, 4x plus 2x is equal to 180. 4x plus 2x is equal to 180. Now 4 plus 2 6x. 4 plus 2 6x. So 6x is equal to 180. इसको डिवाइड करो. x is equal to, यहाँ पे लिख रहा हूँ मैं, x is equal to 180 divided by 6. x is equal to 180 divided by 6. So आपका आंसर आता है 30. x is equal to 30. So your answer is D. Your answer is D. समझ लो? ठीक है, परत रिपीट करूँगा. यस, ओके, फिर से रिपीट कर दो. चलो मैं now A and B are parallel lines. So this 4x और यहाँ पे भी आपका अल्टरनेट एंगल आएगा, that is also 4x. So 4x plus 2x linear angles, they are their measure is 180. Linear angle last year हो गया तुमको. So 4x plus 2x is equal to 180. Then 4x plus 2x 6x is equal to 180. Then x is equal to 180 divided by 6. उसको divide करो. So answer, your answer is 30. Your answer is 30. Okay, चलो next question. Now see the diagram. This is 40. So y is also 40. Y is equal to 40. Y is equal to 40. Reason is that they are alternate angles. See, they are alternate angles. Uh, yes. See, y, just a minute.
No. Y is not equal to 40. Wait. There's a mistake. See. Wait. X. Okay. We'll first find out X. So this is 40. So this angle is also 40 because corresponding angles. Then X plus 40. X plus 40 linear angles are, therefore their measure is 180. Therefore their measure is 180. So X is equal to 180 minus X is equal to 180 minus 40, that is 140. X is equal to 140. So you got X, the value of X is 140. You got the value of X is 140. Now Y. Here this is Y is corresponding angle. तो यहाँ पे देखो here it is also corresponding. Here this Y and यहाँ पे भी आपका Y आएगा because corresponding angle से. Now Y plus 70 कितना आएगा 180 linear angles. Y plus 70 is equal to 180. Therefore, Y will be 180 minus 70. So Y will be 180 minus 70. So it is 110. It is 110. It is 110. Okay. समझा? नहीं समझो तो एक बार repeat कर दो video. Then you will be able to understand it. Easy है? I'll do question number 3 and question number 4 star mark है तो I'll keep it for you. देखो अगर possible है तो कर दो. नहीं तो we'll take it afterward. 4-5 स्टार मार्क्स है तो हम उसको थोड़ा साइड में रखेंगे. थर्ड वाल देखेंगे और हमारा ये आज का जो प्रैक्टिस है आपका वो पूरा हो जाएगा यहाँ पे 2.2. Now line P and Q are parallel. देखो line P and Q are parallel. Same way line L and M are also, and line L and M are also parallel. Now ABCD अपने को निकालना है. ABCD आपल्याला काढायचं आहे. See, this is 180 and A is here. So these are alternate angles. हे काय तुमचे alternate angles आहे. So A plus 80 is equal to 180. See, फक्त एवढंच लिहायचं नाही तुम्हाला, आपके उसको आगे रीजन भी लिखना है कि उसको कौन सा एंगल क्या है. इसलिए आपको जो सॉल्व एग्जांपल है वो दिखना है. सो a is equal to 180 minus 80, that is 100. a is equal to 100. a is equal to 100. Then a is equal to 100. Similarly इकडे ये देखो ये आपका corresponding angles आएगा a. So a plus b is equal to 180. Now here a plus b is equal to 180. a plus b is equal to 180. a, you know, a is 100. a is 100. a 100 आहे त्यामुळे 100 अधिक b बरोबर किती आले 180 आले. So b is equal to 100 minus, so b is equal to 100 minus 180 minus 100. b is equal to 180 minus 100. So b किती आलं तुमचं इथे 80 आलं. b आला 180. Then c. आता बघा c and b are corresponding. c and b are corresponding. So c is equal to 80. c is also equal to 80. They are corresponding angle. ठीक है. इसकी जो मेथड है ना, यू हैव टू सी द सॉल्व एग्जांपल, तो उसमें आपको मेथड समझेगा. देखो यहाँ पे आपको मेथड समझेगा कैसे करना है हमको. सॉल्व एग्जांपल देखो तो उसमें समझेगा कि मेथड क्या है और क्या करना है. जहाँ जहाँ पे हमने बोला है ना करस्पॉन्डिंग एंगल कुठे कुठे सांगितलं आपण करस्पॉन्डिंग एंगल आहे, अल्टरनेट एंगल्स आहे, तिथे तुम्हाला लिहायचं आहे किंवा हे समोर रीजन तुम्हाला लिहायचं आणि यू हैव टू सॉल्व इट लाइक दिस. इट इज वेरी इजी. अगर है तो देखिए, तो फिर से मैं इसमें एक बार फिर से एक लेक्चर ले लूंगा आपका. सो यहाँ पे आपका प्रैक्टिस है 2.2 है ना शायद ये.
वेट, हाँ यस 2.2 मैंने पूरा ले लिया है। इफ यू एनी डाउट पूछ सकते हो पर्सनली, या फिर रिपीट वीडियो रिपीट करो, you'll you'll get some आंसर। ये तो सब टिक करना ही आंसर था। क्वेश्चन 1 तो ऑब्जेक्टिव था, सिर्फ टिक करने का था, इसमें सिर्फ सॉल्व करने नहीं था आपको, सिर्फ समझ में नहीं था। यस, एनी डाउट यू हैव गाइस? ज्यादा बच्चे नहीं है, फिर भी जो बच्चे हैं उनको तो पढ़ाना जरूरी है। चलो, आई एम एंडिंग टुडेज लेक्चर। तो कुछ डाउट है तो मुझे पूछ सकते हैं पर्सनली, या फोन करके, या फिर व्हाट्सएप पे पूछ लो। विल सेट टुमारो लेक्चर नहीं है, डे आफ्टर टुमारो आपका टाइमिंग थोड़ा चेंज करने वाला हूँ मैं। सो लेट्स सी कैसे टाइम चेंज होता है। कल्पेश क्या डाउट? कल्पेश टाइमिंग बदलूंगा कल्पेश, 12 वाजता ठेवू कल्पेश? हाँ हाँ चालेल. हाँ ठीक है सर। सबको प्रॉब्लम है क्या 12 बजे गाइस? नहीं सर, प्रॉब्लम नहीं No. है। 12 बजे No, चलेगा? sir. 12 बजे चलेगा? नो नो। स्नेहा चलेगा 12 यस बजे? सर। स्नेहा वगैरह सबको, रितेश? यस सर। ठीक है चलो, मैं यस सर। मंडे से 12 बजे कर देता हूँ टाइम तुम्हारा। कल तुम्हारा लेक्चर नहीं है, सो कल थोड़ा आराम करो, आराम से उठो। बाय एवरीवन।